शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून शासनाने अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी योजना तयार केल्या आहेत। मात्र या योजनेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही। विशेषतः ज्या गायी दुधाळ पाहिजे आहेत त्या काहीच गुरे बाजारात उपलब्ध नसल्याने या संदर्भात ॲडव्होकेट घनश्याम ढोले यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे। शेतकऱ्यांना या बाजारात जर गायी उपलब्ध व्हाव्या व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक सोर्स तयार होईल व शेतकरी आत्महत्या यापासून थांबू शकेल, असा शासनाला त्यांनी एक प्रकारे सूचना दिली आहे व मागणी केली आहे। या गोष्टी शासनाने त्वरित गांभीर्य घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे। राज्य सरकार, केंद्र सरकार राज्यात अनेक योजना राबवत आहे। यात लाडकी बहीण योजना व इतर योजना सारख्या योजना सरकारने चालू केल्या आहेत। सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक योजना चालू केली आहे, मात्र आत्महत्या सत्र थांबत नाही। या संदर्भात त्यांच्या डोळ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, त्यावरही एक शासनाने समिती नेमून त्याचा निष्कर्ष काढावा व या योजना चालू करण्याकरिता योग्य ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना दुधाळ गायी उपलब्ध शासनाने करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे। अनेक योजना काढल्या आहे, मात्र त्याचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंत होऊ शकला नाही। त्यामुळे शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे, हे राज्य सरकारलाही माहीत आहे व येथे राज्यकर्त्यांना सुद्धा माहीत आहे। येथील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी घनश्याम ढोले यांनी केली आहे। पण आज या ठिकाणी आलेला हा बडनेराचा सर्वात मोठा गुरांचा बाजार आहे। या बाजारामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विविध राज्यातून गायी आणि म्हशी या ठिकाणी आणल्या जातात आणि ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी, जेणेकरून शेतकऱ्यांचं दुग्धजन्य उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असा या बाजाराचा उद्देश आहे। परंतु काही दिवसांपासून आपण बघतो आहे की या बाजारामध्ये ज्या जास्त दुधाच्या गायी आहेत त्या उपलब्ध होत नाही आहेत। त्याच्या मागे काय कारण आहे हे शासनाने शोधलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जास्त दूध देणाऱ्या गायी उपलब्ध करून दिल्या पाहिजे। कारण भारतीय संस्कृतीमध्ये गायीला आईचा दर्जा दिलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी जोडधंदा म्हणून हा दुधाचा धंदा सगळ्यात मोठा आपण मानला जातो आणि विदर्भाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टिकोनातून हे एक खूप चांगलं सकारात्मक पाऊल ठरेल। त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाला व सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या जातीच्या गायी उपलब्ध करून द्याव्या व त्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता प्रयत्न करावे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, डस्टिंग ऑपरेशन न्यूज, बडनेरा।